हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत रोडगे आणि वांग्याची भाजी. तर आधी कणिक, रवा, तीळ, ओवा, मीठ, सोडा आणि थोडं तेल घालून घट्ट कणिक भिजवून घ्यावी. कणिक ही थोडी घट्ट भिजवावी. कणिक भिजवून झालेले आपण त्याला 10 मिनिटसाठी रेस्ट करायला ठेवू. आपण वांग्याची भाजी बनवून घेऊ. आधी कढईत थोडं तेल टाकू. त्यानंतर मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कांदा, थोडासा हिंग, कांदा थोडा लाल होईपर्यंत शिजवून घ्यावा. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकावी, तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद, कांदा लसूण मसाले टाकून परतवून घ्यावं व थोडं शिजू द्यावं. त्यानंतर टोमॅटो, आवडत असेल तर पालक टाकावा आणि झाकण ठेवून थोडं शिजू द्यावं. 2 मिनिटांनी चेक करून पाहावं. झालं असेल त्यात थोडं पाणी टाकून परतवून घ्यावं. झाकण ठेवून थोडं शिजू द्यावं. त्यानंतर वांगे टाकून थोडं मीठ टाकून परत त्याला परत करून त्यावर झाकण ठेवून त्याला शिजू द्यावं. शिजलं असेल तर त्याला रवीने घोटून घ्यावं, कारण ही घोटलेल्या वांग्याची भाजी आहे, त्याला रवीने घोटावं लागतं. घोटून त्यात थोडं पाणी घालून परत त्याला थोडं शिजू द्यावं उकळी येईपर्यंत. उकळी आल्यावर त्याला बंद करून भाजी झालेली आहे. त्यानंतर आपण बाटी बनवून घेऊ. पातळ पोळी लाटून घ्यावी, त्याला थोडं तेल लावावं. त्यानंतर त्याचा गोल बाटी बनवून घ्यावी. मी ह्या बाट्या एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी एअर फ्रायर 10 मिनिट्स 180 डिग्रीवर 10 मिनिट्ससाठी प्रीहीट करून घेतलेला आहे. बास्केटला तेल लावून त्यात सर्व बाट्या ठेवून द्याव्या व त्याला वरून थोडं तेल लावावं. त्यानंतर 180 डिग्रीवर 10 मिनिट्ससाठी एअर फ्रायरमध्ये होऊ द्यावं. 10 मिनिट नंतर ओपन करून पाहावे, तर बाटी ही झालेली आहे पूर्ण. बट मला थोडी क्रिस्पी हवी आहे, तर मी थोडं तेल लावून त्याला परत 7 मिनिटसाठी एअर फ्रायरमध्ये ठेवते. वाव, छान. त्यानंतर आपण सलाद बनवून घेऊ. सलादमध्ये तुम्हाला जे व्हेजिटेबल्स लागतील ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिरून त्याचं सलाद बनवू शकता.
and today's lunch ready.